तुम्हाला मी काली मातेची कथा सांगणार आहे. शौनक ऋषी असणारे नैष्पिष अरण्यामध्ये सांगू लागले, कथा ऐकू लागले. सूर्यमंडळ जसं बसा तसं प्रकारे बसलेले आहेत आणि मेघा ऋषी वैष्णवाला आणि श्रुत राजाला हीच कथा सांगू, मार्कंड ऋषी असणारे बद्रीनारायणाला ही कथा सांगू लागले. तर हीच कथा असणारी मग कोणी सांगू लागले, सर्वजण ऐकू लागले. आणि मग काय झालं, चंड आणि मुंड त्या ठिकाणी शुभाने निशुभाने पाठवले मारण्यासाठी. धूम्रकेतू असणारा जो होता तो मरण पावला पंतप्रधान, आणि मग हे पाठवले म्हणजे काही करा आणि कुणाला तर देवीला उचलून घेऊन या. त्यावेळेस पार्वती माता काय केल्या, निवांत असणारं हिमालय पर्वतावर शिखरावर बसल्या होत्या. आणि हे असणारे राक्षस 16 सहस्त्र असणारे त्या ठिकाणचं सैन्य घेतलं आणि मग राक्षसाजवळ संहार करत देव तर त्या ठिकाणी भिवून बसले. कुठं जाऊन बसले काय पत्ता नाही, काय नाही. पुळा रूप धारण करून राक्षस, कोण पाषाण उचल, कोण झाडं झुडपं उचलाले, कोण तलवारी, कोण भाले ढाले, कोण सिंहावर आहे तर कोण असणार का घोड्यावर आहे तर कोण रथात आहे. अशा प्रकारचं युद्ध करण्यासाठी निघाले. नेल्यावर माता पाहू लागले आणि सरळ जाऊन त्यांनी असणार त्याला गमन करता येत होतं. समुद्र असणार त्या ठिकाणी ओलांडला आणि हिमालय पर्वतावर गेले. आणि त्या शिखरावर माता निवांत विश्रांती घेण्यासाठी पाहिल्या. सुंदर अशी माता बसल्या दिसली आणि सांगितलं विश्वांती केस वडत आणि तिला धरून आण. तिची केस वडण्यासाठी मातेची गेल्या. माता खूप हसू लागली, राग आला मातेला आणि सिंहावर माता लगेच उड्डाण केली. सिंहाला बोलवले उड्डाण केली. एवढं सहज त्या ठिकाणचं सैन्य होतं. त्या हत्तीला सिंहाला एवढा राग आला की मातेवर एवढे घेऊन चाल करू लागले. तर म्हणून पुन्हा सिंह गर्जना करू लागला मोठमोठ्याने आणि मोठ्या सिंह गर्जना करू लागला. आणि मग का एवढं संहार करू लागला की राक्षसाचा पायाने बी मारू लागला. पुन्हा जाऊन असणार पळत जायचं आणि असणार लगेच त्याच्या असणाऱ्या छातीवर बसायचं, त्याला त्या ठिकाणी तोंडानं मारायचं, लगेच रक्त ओढायचं. अशा प्रकारे करून माता एवढा प्रहार करू लागली, एवढा प्रहार करू लागली राक्षसाला की 16 सहस्त्र राक्षस मारायची वेळी चेष्टा आहे का. आणि सगळ्या देवीवर कोण बी तलवार टाकलेलं, कोण काय टाकलेलं, अशा प्रकारे सगळ्याचं बघून घेतली. इतकं राग आला तिला भयंकरला तर काळी घोर चेहरा पडला तिथं मातेचा आणि काळी दिसू लागली. काळी कशी काय दिसू लागली, बरोबर तिच्याकडून कालिका माता निर्माण झाली. आणि मग असं तिने युद्ध करायला सुरुवात केली. मग तरी काय 8 असणारे त्या ठिकाणी अविद्य हातामध्ये घेतली, तलवार आहे, मुसळ आहे, त्या ठिकाणचं चक्र आहे, तांबूल आहे, पुन्हा असणारं रक्त काढू लागले, केस धरू लागले आणि राक्षसाला मारून रक्त पिऊ लागले. अशा प्रकारचं युद्ध महाभयंकर काळी युद्ध करू लागली. जर राक्षस करून टाकले सगळं, जेवढे राक्षस आले होते तेवढ्या राक्षसाचा त्या ठिकाणी काली मातेनं संहार केला. आणि मग सांगितली एवढा संहार झाला या ठिकाणचा आणि आता बघ मध्ये एवढा संहार केले, रक्त पिऊ लागली, वपू लागली. सिंह तिच्या बरोबरीने युद्ध करू लागला आणि दोघांना एवढं भयंकर युद्ध माजले की सांगायची सोयच नाही. सगळे राक्षस मेले, काय होते ती पळत सुटले विश्वाकडे. आणि मग असं होत असताना ऐकणं गेल्यानंतर मग काय केली, काली माता युद्ध करता पार्वती मातेकडे गेली आणि म्हणू लागली. तिच्या असणाऱ्या मुखापासून असणारी कोण झाली तर काली माता झाली. आणि त्यावेळेस मग तिनं सांगितलं हे बघ ही चंड आणि मुंड इतके राक्षसी संहार येते, आता एवढे सैन्य मारले, आता या 2 जणाला मी मारणार आहे म्हणली. आणि मग तिच्या असणाऱ्या काय केली तर छातीवर त्या ठिकाणी जाऊन बसली चंडाच्या आणि चंडाचा असणाऱ्या क्षणामध्ये त्या ठिकाणी मुद्दल म्हणून काय केली तर डोकं उडवली. उडल्याबरोबर मुंड असणारा मग हाती तलवार घेतला आणि शेर सुरू लागला आणि चक्र सुरू लागला. अशा प्रकारचं युद्ध करून त्याला असणारं उड्डाण केलं आणि उड्डाण करून त्या ठिकाणचं मग त्याला मारू लागले. त्याला मारली आणि 2 जणांना तिथं ठार केलं आणि ठार केल्यानंतर मग लगेचच पुन्हा मला असणारी भवानी मातेकडे सांगितलं माते हे पहा, हे माते ही बघ मी असणार तुझ्यापासून निर्माण झाले आणि का ही चंड आणि मुंड मी या ठिकाणी मारलेली आहे 2 जणांना आणि संहार केलेली ही मुंडके धर असं म्हणून त्या ठिकाणी हातामध्ये केसात धरले आणि असं मुंडके रक्त काढत काली माता त्या ठिकाणी म्हणून आली आणि माझे असणारे मी इथं संहार केले यांचा. आणि बघ आता तुझे असणारे चंड मुंड असणारे मारले, आता कोण शुभ आणि निशुभ राहिलेला कसं मारायचं, तुझे त्याला काय करायचं तू सांग. अशा प्रकारे म्हणून त्या ठिकाणी गेल्याबरोबर माता म्हणली
एवढी तू असणारी इतके राक्षसी भयंकर होती. आणि कालीमातेचं रूप पाहून सगळी भिवू लागली. दाड्या काळा दिसू लागल्या, जीभ डोळ्याला लागली, डोळे मोठे मोठे काळी भोर त्या ठिकाणी दिसू लागली. महाभयंकर रक्त पिऊ लागले, सगळ्याचं रक्त असणारं. आणि सगळ्या मनुष्याची मुंडाच्या राक्षस मारा त्याच्या माळा गळ्यामध्ये घातली. असलं भयंकर उठून जेवढे राक्षस होते तेवढे पळून गेले. मग ते चंडाने मुंडाचं मुंडकं घेऊन पार्वतीच्या त्याच्या जवळ गेली. सांगितलं तुझी मी उठून मारले, आता काय करायचं सांग. त्यावेळेस मग माता म्हणती, तू माझ्यापासून निर्माण झालीस आणि तू चंड आणि मुंड मारलीस म्हणून तुला इथं चामुंड असं नाव मी या ठिकाणी देते. आणि मग तुझा जे जे काय मग सुद्धा खो 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 माता हसू लागली काली माता. आणि मला या ठिकाणी काय झालं तर चामुंडा नाव प्राप्त झालं. आणि मी आता चामुंडा देवीनिमित्त निर्माण झाले म्हणून असणारं जे स्वतःच्याच मनात हसू लागले, स्वतःच असणारा जयघोष करू लागले. मग देव त्या ठिकाणी बघू लागले कुठं आहे काय नाही, विद्ध झालेलं पळून गेले होते महाभयंकर विद्ध म्हणून. आणि मग त्या ठिकाणी जे जे कार करू लागले. अशा प्रकारे मातेनं चंड आणि मुंड ही ठिकाणी मारले म्हणून तिला चामुंडा असं नाव पडलं. आणि तिचाही पुन्हा तिसरा अवतार या ठिकाणी निर्माण झाला. अशा प्रकारे वित्त त्या ठिकाणी केले. आणि निशुभ आणि शुभ अजून त्या ठिकाणी मारण्याची तसेच राहिलेले इथं. आणि मातेनं आव्हान दिले की आता बघ पुढच्या वेळेस असणार त्या राक्षसाची जी होती त्याच्यापासून कणाकणापासून राक्षस उत्पन्न होणार आहे पुढच्याला. आणि त्याच्या असणार त्या ठिकाणी मग कशी माता त्यांचा संहार करते, त्यांना वरच्यावर कसं घेते. आणि घोड्यासहित रथासहित घेऊन टाकू लागली माते. इतकं आव्हाडावर पसरलं की खाली एक वर एक आकाशाला. आणि मग सरळ घोड्यासहित मध्ये जाऊ लागली. असणारे घोड्यावर बसलेली त्या घोड्याची जवळ कुठे किंड उघडून महाभयंकर असं रक्त बघून तर कुणी झोप यायला तयार नाही. रथ कुठे गेले की वरचे असणारे स्वार्थी कुठे गेले की राजे लोक कुठे गेले की ठाव करता कुठंच लागला गेला. हा सगळ्याला शोक त्या ठिकाणी वाटलेला. राक्षस थक 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 कापू लागले. अरे बापरे म्हणले, आता इथं काय आपल्या सोय नाही म्हणजे इथं काय मनुष्य तरी एक मी नाही म्हणले, फक्त स्त्रीच आहे म्हणजे स्त्रीच्या हातून एवढं मरायचं महाभयानक म्हणजे काय पळूनच गेलेलं बरं म्हणले. 16 शस्त्र राक्षसासाठी तेवढ्याचा संहार केली. चामुंडा नाव प्रसिद्ध झालं. हीच असणारी कथा गोड त्या ठिकाणची आहे. मार्तंड ऋषी असणार त्या ठिकाणी सांगू लागले. असणारे शुद्ध सोडून मुलीला निष्कुशी आरण्यामध्ये सांगू लागले. आणि मेघा ऋषी असणारे वैष्णवांना सुरतराजाला सांगू लागले. पवित्र कथा संकट मोचन असणारं ज्याच्या त्याच्यावर येईल त्यावेळेस ही संकट असणारं मोठं आहे. आणि त्यावेळेस जर हिचं श्रवण पठण केलं तर शत्रूला मारण्यासाठी ही असणारं सहाय्यता करत कालीमाता फार असणारं रागीट आहे. आणि तेवढीच प्रेमळ पण आहे. ज्याप्रमाणे जर तिनं जर रागाला आली तर आकाश पातळ एक करते आहे. आणि जर प्रेमानं जर असणार तर ठिकाणी आशीर्वाद देते आहे. म्हणून जे कालीमाता की जय म्हणून सगळे असणारे सुमनाचा वर्षाव करू लागले. त्या ठिकाणी हत्ती आनंदानं असणारे तिकडे नाचू लागले. सिंह तर गर्जना करू लागलं मोठमोठ्यानं, आमचा जय जयकार असू मातेचा, माझ्या जय जयकार असू मातेचा. अशा प्रकारे